प्रत्येकाला विचारले होते आणि आता माझा देवर बंदा ठरलेला होता करणार जाईल, कारण सण झाला पाहिजे, सगळ्यांना पुरणपोळीचा बेत खाऊ घातला पाहिजे, सगळ्यांना मनामध्ये कुणाच्या असं नको यायला की होळीचा सण आपल्याला करता येणार नाही, असं मनामध्ये आल्यामुळे सगळ्यांना होळीचा सणही पूर्ण पाडू दिला. झालं सगळं बघता बघता कीर्तन झालं. माझे तुकोबराय भजनानंदी होते, त्यांना लक्षातच नाही की किती दिवस झालं देव येऊन थांबलाय. बघता बघता बीजेचा दिवस आला आणि आता मात्र तुकोबरायांना देवानं जागं केलं. तुकोबराय जाण्याची वेळ आली आपली. तुकोबराय म्हटले, देवा कधी आला तुम्ही? अहो शिमग्याच्या आदल्या दिवशी, होळीच्या आदल्या दिवशी. मग का जागं केलं नाही? तुम्ही भजन करत होता आणि दुसऱ्या दिवशी सण आहे, माझी अपेक्षा होती तुम्हाला सण खाऊ द्यावा आणि मग घेऊन जावं. ठीक आहे देवा, आज जायचं का देवा? जायचं. ठरलेली वेळ होती बीजेची, म्हणजेच आजचा दिवस. आणि आजच्या दिवशी माझ्या तुकोबरायांना विमान न्यायला आलं. हेच वर्णन निळोपरायांनी केलेले. विमान पाठविले, विमान पाठविले, कळीच्या काळा माझी जगी अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन या निजधामा गेले, निळा म्हणे सकळ समता तोषविले. माझ्या तुकोबरायांना विमान न्यायला आलं मायबाप. तुकोबराय म्हणतात चला, कोण कोण सोबत येते? गावातले म्हटले आज नको तुकोबराय, आता तर कुठं सण झालाय की नाही, आता जरा घरातलं सगळं रांकाला लागू द्या, मग बघूया. सगळ्यांना विचारलं, कोणी तयार नाही यायला. माता पत्नीला म्हणजे जिजाऊ मासाहेबांना, आपल्या जिजाबाई साहेबांना विचारलं, चला आवले चला. ती म्हटली महाराज आता नको, तुम्ही कायम म्हणता मी निघालो निघालो, पण तुम्ही काही जात नाही, मला माहितीये. तुम्ही जा म्हणे, कुठं जायचंय तिथं, मी काही येत नाही. तुम्हाला त्या काळ्याचं भजन करायचं असेल, मला माहिती, तुम्ही जा म्हणे. अगं मी तिकडं नाही, मी वैकुंठ गमन करण्यासाठी निघालोय, जगाच्या मालकाकडे निघालोय, वैकुंठाला निघालोय, चल ना. नाही येत. सगळ्याला विचारलं. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे, जाताना प्रत्येकाला एकट्याला जायचंय. आपण म्हणतो हाय माझा आहे, हो माझा आहे, कोणी आपलं. हेच तर तुकोबरायांनी आपल्या आयुष्यात दाखवून दिलं. कोणी सोबत येत, जाताना एकटंच आहे, येताना एकटा, जाताना एकटा आहे. निघाले वैकुंठाला. आता मात्र विमान माझ्या पांडुरंगाचं न्यायला आलं तुकोबरायांना आणि बसले माझे तुकोबराय आणि शेवटचं प्रत्येकाला प्रणाम करताय. आम्ही जातो, तुम्ही कृपा असू द्यावी, सकळा सांगावी विनंती माझी, वाढ वेळ झाला, उभा पांडुरंग वैकुंठ श्रीरंग बोलावितो, अंतकाळी विठू आम्हासी पावला, कुडी सहित झाला गुप्त तुका. माझं तुकोबराय आलं विमान न्यायला आणि आल्यानंतर बसले त्या विमानामध्ये. आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम घ्यावा. इथपर्यंत थांबलेला हा प्रवास पुन्हा कायम चालू येऊ. सदैव वैकुंठ गमन करणारे एकमेव जगाच्या पाठीवरती संत माझं तुकोबराय. आणि म्हणून तुकोबरायांचा अधिकार तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यमधन्य तुकोबा समर्थ जनी केला हा पुरुषा. जळी दगडा सहित वया तारी येल्या जैशालाया, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा. आणि या न्यायानं आज माझ्या तुकोबरायांचं वैकुंठ गमन आहे. आयुष्यात प्रत्येकाचं येणार आहे वैकुंठ, पण प्रत्येकाला नक्की वैकुंठचे याचे सांगता येणार नाही. म्हणून ऐका ना, जाता जाता मोलाचा संदेश, 4 दिन की जिंदगी है, हसी खुशी काट ले, मत किसी का दिल दुखा, दर्द सबके बांट ले. कुछ नहीं है साथ जाना एक नेकी के सिवा, कुछ नहीं है
साथ जाना एक निकी के सिवा कर भला होगा भला गाठापणे बांधले. आणि म्हणून जाता जाता जीवन चांगलं जगा ऐसी बानी बोलिये मन का आपा खोय और उनको शीतल करे आप ही शीतल होय. माझे कबीर महाराजांनी सांगितलं एवढं गोड बोला एवढं गोड बोला की आपल्या बोलण्यानं समोरच्या माणसाला अंतकरणाला समाधान वाटावं असं. म्हणून जाता जाता एवढंच सांगेल आणि वाणीला इथंच पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली सगळ्यांनी एकदा तुकाराम महाराजांचं जोरदार भजन करू आणि तदनंतर सेवेला पूर्णविराम. सगळ्यांनी हात एकदा मनापासून घ्या. सांगा त्या देवाला अनेक अडचणी आहेत आयुष्यातल्या, पण या अडचणींमधून बाहेर पडण्यासाठी मार्ग दाखवणारा तूच आहेस. म्हणून देवा मनापासून भजन करतोय. आज तुझं नाही आमच्या संतांचं आमच्या माय बापांचं म्हणजे तुकोबरायांचं भजन करतोय. कसं करायचं? तुकाराम 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 ज्यानं भजन केलं नाही, ज्यानं भजन केलेलं नाही, सगळ्या गावाचं पाप त्याच्या मस्तकी. बरोबर आहे ना? आपल्या गावाचं नको, तुमचं तुमच्या पुढचं घ्यावा. ऐका, झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या साधू संतांच्या तुकोबरायांच्या चरणावरती ठेवते आणि वाणीला इथंच पूर्णविराम देण्याच्या पूर्वी ज्ञानोबरायांच्या भाषेत न्यूनते पुरते अधिकते सरते करुणी घेयावे हे तुमते विनूते असे कारण साळुंके मंजूळ बोलत असे वाणी शिकविता धनी वेगळाची किंवा बोलविता धनी वेगळाची. या न्यायानं पुनश्च एकदा झालेली सेवा तुकोबरायांच्या चरणावरती समर्पित करते आणि अनावधानाने एखादा शब्द जर गेला असेल, दुखावला असेल तर लेख म्हणून पदरात घ्या आणि जर चांगलं वाटलं तर निश्चित घेऊन जा. जाता जाता कीर्तनाचा उद्देश सगळ्यांनी व्यसनमुक्त आयुष्य जगा. व्यसनानं माणसाच्या आयुष्याची बर्बादी होते. व्यसनमुक्त आयुष्य जगा. जाता जाता इथं मुली आहेत, एक मोलाचा संदेश जाता जाता सांगते. आपल्या कर्मामुळं किंवा याच्याही पुढे जाऊन सांगते, नाही बापाच्या आई वडिलांच्या पाया पडता आलं नका पडू. वाक्य महत्वाचं लक्ष देऊ नाही का? नाही बापाच्या किंवा आई वडिलांच्या पायावरती डोकं ठेवता आलं नाही, नतमस्तक होता आलं नाही, त्यांच्या पाया पडता आलं नका पडू. पण आपल्या वाईट कर्मामुळे आपल्या बापाला जर कुणाच्या पायावरती झुकावं लागत असेल तर ती वेळ फक्त तुमच्या हातून येणार नाही. याची फक्त दक्षता घेत चला, याची फक्त दक्षता घेत चला. म्हणून ऐका, जीवन चांगलं जगा, स्वाभिमानानं जगा. एवढं जाता जाता सांगते, पर्यावरणाचा होणारा ऱ्हास टाळा, व्यसनमुक्ती जीवन जगा. आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया. या न्यायानं इथंच माझ्या वाणीला पूर्णविराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.